इंदिरा, मला एक गोष्ट कळत नाहीये, तू कोण कुठला विक्रांत तुला काही बाई सांगतो आणि तू कसलाच मागचा पुढचा विचार न करता नॉर्थ इंटरनॅशनल हायस्कूल मध्ये तू इंटरव्ह्यू द्यायला तयार होतेस. जर तू इंटरव्ह्यू पास झालीस तर किमान 1 वर्षभर तरी तुला त्या हायस्कूलमध्ये नोकरी करावी लागेल. मग तुझ्या बाबांनी आपल्या माध्यमिक शाळेसाठी बघितलेल्या स्वप्नांचं काय होणार? ती कशी पूर्ण होणार? आणि कशावरनं तो 1 वर्षानंतर ही जागा परत खाली करायला नाही लावणार? तू ना फार भोळी आहेस इंदिरा, आणि तुला ही दुनिया सुद्धा ना फार भोळी बाबडी वाटतेय. पण तसं नाहीये. सत्य परिस्थिती आहे ना खूप वेगळी आहे बाहेर. आणि हा फक्त नोटीस घेऊन इथे आला होता ना, मग या इंटरव्ह्यूचं मधीच कुठे उपटलं? हे बघ इंदिरा, हा ना आपल्याशी खेळी खेळायला आलाय. तुझ्याशी, तुझ्या भावनांशी खेळी खेळतोय तो. थोडासा ना विचार कर डोक्यानी. आपण ना त्याच्या नोटिसीला ना आपण कोर्टातून स्टे आणू. आणि राहिला प्रश्न त्या कर्जाचा, ते आपल्या बँकेतून कसं फिरवता येईल ना त्याचा मी विचार करतो. पण तू प्लीज त्याच्या जाळ्यामध्ये फसू नकोस. प्लीज इंदिरा.